नमस्कार. भीमसैनिकांचा मोठा विजय होताना दिसत आहे. त्याच कारण असं की दादर स्टेशनचं नाव बदलून लवकरच त्याचं नाव जे आहे चैत्यभूमी करण्यात येणार आहे. तर संपूर्ण घटनाक्रम काय आहे आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, राज नेटवर्क आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. गेल्या अनेक वर्षापासून अनेक भीमसैनिकांची मागणी आहे की दादर स्टेशनचं नाव बदलण्यात यावं व त्या ठिकाणी जे आहे चैत्यभूमी हे नाव करण्यात यावं. कारण 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण झाला होता. त्यांचा महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांची समाधी जी आहे चैत्यभूमी म्हणजे दादर याच ठिकाणी आहे आणि त्यासोबत राजगृह देखील तेथे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनातील अनेक काळ त्या ठिकाणी गेलेला असल्यामुळे अनेक भीमसैनिकांची अशी मागणी आहे. हे सर्व असताना आता काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमी या ठिकाणी जाऊन अभिवादन केलं आणि त्या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर त्यांनी जे आहे थेट सरकारकडे मागणी केली की लवकरात लवकर दादरचं नाव बदलून या स्टेशनला नाव जे आहे चैत्यभूमी देण्यात यावं. तुम्हाला सांगू इच्छितो, काही दिवसांपूर्वी एल्विस्टन रोड जो आहे त्याचं नाव प्रभादेवी रोड करण्यात आलेलं होतं. त्याचसोबत काही दिवसांपूर्वी जे आहे ओशिवाडामध्ये एक रेल्वे स्टेशन बांधण्यात आलं होतं. तर त्या रेल्वे स्टेशनला जे नाव आहे राम मंदिर असं देण्यात आलं होतं. या सर्व गोष्टींचे उदाहरण देत जे आहे वर्षा गायकवाड ज्या की काँग्रेसच्या नेत्या आहेत यांनी सरकारला घेरलं व त्यासोबत त्यांनी सांगितलं की सरकारने जे आहे लवकरात लवकर हा निर्णय घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर जे आहे दादरचं नाव बदलून त्या ठिकाणी दादरचं नाव जे आहे चैत्यभूमी करण्यात यावं किंवा चैत्यभूमी स्टेशन असं करण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली. त्यांच्या या मागणीमुळे ज्या अनेक भीमसैनिकांनी त्यांना पाठिंबा देखील दिलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून मुंबई असतील, नाशिक असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रच काय तर संपूर्ण देशामधील अनेक भीमसैनिक या गोष्टीसाठी लढत आहेत, झगडत आहेत. त्यांची मागणी आहे की लवकरात लवकर हे नाव बदलण्यात यावं आणि या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी देखील या गोष्टीला सपोर्ट केला आहे, समर्थन दिलं आहे. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड असेल किंवा अन्य नेते असतील यांनी जे आहे त्या दिवशी विधानसभेमध्ये याबाबत जे आहे अनेकांना बोलायला भाग पाडलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की होईल तेवढ्या लवकरात लवकर जे आहे चैत्यभूमी हे नाव करण्यात यावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा अनेक काळ त्या ठिकाणी गेलेला असल्यामुळे तुम्हाला हा निर्णय घ्यावाच लागेल. हा निर्णय तुम्हाला टाळता येणार नाही असं बोलत त्यांनी जे आहे त्या ठिकाणी सरकारला घेरलं. तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील संपूर्ण भीमसैनिक या गोष्टीसाठी लढत आहे. अनेक ठिकाणी जे आहे अनेक जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली, अनेक स्टेशनची नावे बदलण्यात आली, परंतु कदाचित हे सरकार मुद्दाम करत होतं की काय भीमसैनिकांच्या या मागणीला दूर लोटत होतं की काय. परंतु आता भीमसैनिकांच्या ऐक्याचा मोठा विजय होताना दिसत आहे आणि येत्या काही काळामध्ये लवकरच या गोष्टीचा अध्यादेश निघेल असं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे हा भीमसैनिकांच्या ऐक्याचा मोठा विजय असेल असं बोललं जात आहे. तरी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं व तुम्हाला काय वाटतं ते खाली कॉमेंट करायला मात्र विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद मित्रांनो.